सरासरी हा घटक आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेसाठी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सरासरी या घटकावर ज्या नमुन्याचे प्रश्न विचारले जातात त्यापैकी आज आपण नवीन नमुना पाहतोय. त्याच्यावर असा प्रश्न विचारलेला असतो, काही संख्या दिलेल्या असतात आणि त्यापैकी कुठल्या तरी एका संख्येमध्ये एक स्थानचा अंक दिलेला नसतो. त्या एक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी काही स्टार किंवा काहीतरी चिन्ह दिलेलं असतं आणि मग त्या स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असेल अशा स्वरूपाचा तो प्रश्न असतो. आपण प्रत्यक्षात ते प्रश्न कसे सोडवायचे ते बघूया. 35, 49, 36, 45 आणि 4 आणि 4च्या पुढे स्टार या दोन अंकी संख्यांची सरासरी 39 आहे. तर शेवटच्या संख्येतील एक स्थानचा अंक किंवा एक स्थानच्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल असा प्रश्न आहे. आता हे प्रश्न सोडवताना काय करावं लागेल आपल्याला, तर संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 संख्या दिलेत आणि त्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला 39. मग सुरुवातीला आपण काय करूया, या संख्यांची बेरीज काढूया. बेरीज काढायची म्हणजे काय करावं लागेल, सरासरी गुणिले एकूण संख्या किती आहेत ते, नंतर जर गुणाकार केला तर यांची बेरीज होईल. 9 5 45, हातचे गेले 4, 4 5 15 आणि 4 19. या संख्यांची जर बेरीज केली तर ती 195 येते आणि बेरजेचा एक स्थानचा अंक हा 5 आहे. जर आता आपण उर्वरित 4 संख्येच्या एक स्थानच्या अंकांची बेरीज फक्त केली तर एक स्थानची उर्वरित किती आहेत बघा, 5 आहे, अधिक 6 आहे, अधिक 9 आहे, अधिक परत 5 आहे. 5 आणि 5 10, 10 16, 9 25. या बेरजेचा अंक बेरीज केल्यानंतर त्याचा एक स्थानचा अंक हा पण 5 आलाय आणि हा पण 5च आहे. जर हा अंक 5 कायम राहायचा असेल तर त्याच्यामध्ये किती मिसळावं लागेल आपल्याला, म्हणजे इथलं जे आहे एक स्थानचा अंक त्यात बेरजेत मिसळण्यासाठी किती घ्यावा लागेल, तर तो 0 घ्यावा लागेल तरच हे 5 कायम राहणार आहे. जरी समजा आपण तिथं 3 घेतला तर ही बेरीज 28 होणार आहे. समजा आपण तिथं 5 घेतला तर बेरीज 30 होणार आहे, म्हणजे एक स्थानी 0 येणार आहे. पण एक स्थानी आपल्याला 5 पाहिजे होतं, हे 3 घेतलं तर एक स्थानी 8 येणार आहे. हे 0 घेतलं तर मात्र 5 ला 5 येणार आहे, किंवा हे 7 घेतलं तर एक स्थानचा अंक 2 होणार आहे. म्हणजेच एक स्थानचा अंक एक स्थानच्या संख्येतील त्या स्टारच्या जागी 0 हाच अंक असणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या समोर एक उदाहरण आहे. उदाहरण त्याच पद्धतीचं आहे, पहिलं उदाहरण ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीनं काही संख्या दिलेल्या आहेत. बघूया संख्या कोणत्या आहेत. 48, 43, 46, 40, 47, 41 आणि 4 व एक स्थानी स्टार या दोन अंकी संख्यांची सरासरी 44 आहे. तर शेवटच्या संख्येत जे स्टार आलेला आहे त्याच्या जागी कोणता अंक येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. त्या संख्या आहेत, त्यांची संख्येची सरासरी दिली आणि विचारलंय काय, ह्या पैकी एका संख्येचा जो एक स्थानचा अंक आपल्याला दिला नव्हता, स्टार दिलं होतं, त्याच्या ठिकाणी काय येईल विचारलंय. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागलं, या संख्यांची बेरीज करून घ्यावी लागेल. आता बेरीज करायची म्हटलं तरी पुन्हा हा एक स्थानचा अंक माहित नाही, परंतु बेरीज आपण काढू शकतो कुठून, त्या सरासरीच्या आधारे. सरासरी गुणिले एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. सरासरी गुणिले एकूण संख्या काढलं, 7 चौक 28, अच्छे गेले 2, 7 चौक 28 2, 308 बेरीज येणार आहे. म्हणजे यांची जर बेरीज केली तर 308 होते आणि त्या बेरजेच्या एक स्थानचा अंक 8 आहे. आता आपण काय करूया, प्रत्यक्षात दिलेल्या संख्यांची बेरीज करूया आणि एक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 8 आणि 3 11, 11 आणि 6 17, 17 आणि 7 24 आणि 1 25. आता ह्या संख्यांच्या एक स्थानच्या अंकांची बेरीज केली असता ती यायला लागलेली आहे आपली 25. पण प्रत्यक्षात ती बेरीज एक स्थानचा अंक 8 यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या 25 मध्ये आपण पर्यायी कुठला अंक मिसळल्यानंतर बेरीज अशी येईल की एक स्थानचा अंक 8 होईल. तो शोधला तर एक स्थानचा अंक 3 घेतल्यानंतर बेरीज 28 होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणखी एक उदाहरण आपण त्याच पद्धतीने बघतोय. बघा, उदाहरणात असं सांगितलंय 73
77, 79, 76, 74 आणि 7 दशक व स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी 76 आहे. तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण या संख्यांची बेरीज करून घेऊ आणि मग बेरीज करायची म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला एकक स्थानचा अंक माहित नाही, परंतु सरासरी माहित आहे आणि मग सरासरीचा उपयोग करून आपण यांची बेरीज करून घेऊ शकतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या आहेत. सरासरी गुणिले एकूण संख्या किती ते केलं तर त्या संख्यांची बेरीज येते. हे आपण मागे बघितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तर 76 गुणिले 6, 6 6 36, हातचे गेले 3, 6 7 42 आणि 3 45. या जर संख्यांची बेरीज केली ह्या स्टारचा एकक अंक धरून तर ती 456 येते आणि मग त्यातला एकक स्थानचा अंक हा 6 येतोय. किती येतोय? 6 येतोय. पण प्रत्यक्षात आपण जेव्हा एकक स्थानच्या अंकाची बेरीज करू 7 आणि 3 10, 10 9 19, 19 आणि 6 25, 25 आणि 4 29. प्रत्येक ठिकाणच्या एकक स्थानच्या अंकाची बेरीज केली तर 29 येते, पण प्रत्यक्षात एकक स्थानचा अंक हा 6 यायला पाहिजे. एकक स्थानचा अंक 6 येण्यासाठी दिलेल्या पर्यायातील आपल्याला 7 आपण घेतला तर एकक स्थानचा अंक 6 येणार आहे. म्हणजेच आपल्याला पर्याय म्हणून या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी संख्या निवडावी लागणार आहे 7 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, सरासरी या घटकावरील विविध प्रकारचे जे नमुन्याचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचा हा आज नमुना आपण पाहिलाय. नमुना व्हिडिओ आवडला असेल, सोडवण्याची पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी रोज भेट द्या. आणखीन नवीन व्हिडिओ आपण रोज अपलोड करतोय जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इयत्ता 8वी असेल, पोलीस भरती असेल किंवा महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यातील बेसिक गणित आपलं पक्क होईल अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.